बातमी अमरावतीमध्ये अमरावतीतील लोकशाही भवनामध्ये मतमोजणी होणार आहे। लोकशाही भवनासमोर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी अमरावती आणि बंडेरा या 2 मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। अमरावती शहरातील लोकशाही भवनामध्ये ही मतमोजणी होणार आहे। 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनामध्ये होणार आहे, अमरावती आणि बंडेरा। बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या मतदारसंघामध्ये होणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे। सिक्युरिटी अरेंजमेंट्स 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे। पोस्टल बॅलेट आणि ETPBसाठी वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे, प्रत्येक मतदारसंघाने आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमरावतीमधून सुरेंद्र अकोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। सुरेंद्र, अगदी काही तासांचा अवधी आहे मतमोजणीसाठी। कशा पद्धतीने अमरावतीमध्ये तयारी सुरू आहे, किती मतदारसंघ आहेत आणि कशा पद्धतीने प्रशासनाने तयारी सध्या मतदारसंघामध्ये केलेली आहे, सविस्तर? नक्कीच खरं तर उद्या सकाळी 8 वाजतापासून अमरावती जिल्ह्यात येणारे जे 8 विधानसभा क्षेत्र आहेत त्या ठिकाणी मतमोजणी जी आहे ते 8 वाजतापासून सुरुवात होईल। एकंदरीत 6 ठिकाणची मतमोजणी जर बघितली त्या तालुक्याच्या स्तरावर त्या ठिकाणी होणार आहे। मात्र अमरावती आणि बंडेरा या 2 ठिकाणची मतमोजणी ही स्थानिक अमरावतीमध्ये होणार। अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये ही मतमोजणी 8 वाजता सुरू होईल आणि त्या अनुषंगानं नुकतंच अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या अमरावतीच्या ज्या मतदान मोजणीच्या ठिकाणाची पाहणी केली। संपूर्ण कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। पोलिसांची बैठक या ठिकाणी सुरू आहे। कशा प्रकारचं नियोजन राहील, कशा प्रकारचं आयोजन राहणार, ही सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर साधारणतः 2 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जे हाती येतील असं आव्हान देखील अमरावती जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे। 14 टेबल राहणारे, काही ठिकाणी टेबल जे आहे ते वाढणार आहेत। अमरावती आणि बंडेरा या ठिकाणी प्रत्येकी 14 टेबल राहतील आणि 22 फेऱ्यांमध्ये हे मतमोजणी जे पूर्ण होणार आहे आणि त्या अनुषंगानं सगळे कर्मचारी पोलिसांचा कडकोट बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे आणि तयारी जे आहे कडकोट बंदोबस्तात या ठिकाणी मतमोजणी होईल। अगदी धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।